श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 19 जुलै 2026. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी नेमका कसा असेल? नशिबाची साथ मिळेल की काही महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सावध राहावे लागेल? आर्थिक लाभाची संधी मिळेल का की खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज भासेल? प्रेम, कुटुंब, करिअर आणि आरोग्याच्या बाबतीत ग्रह नक्षत्रांचा तुमच्यावर काय प्रभाव राहणार आहे? कोणत्या राशींना यश, आनंद आणि शुभवार्ता मिळतील, तर कोणत्या राशींनी संयम आणि शहाणपणाने पावले उचलावीत? चला तर मग जाणून घेऊया आजचे राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मेष, घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. जोडीदारासोबत एखाद्या महत्त्वाच्या विषयावर सकारात्मक चर्चा होईल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. नातेवाईकांसोबतचे गैरसमज दूर होतील. एखाद्या शुभ कार्याची तयारी सुरू होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत जास्त ताण घेऊ नका. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतो. वेळेवर जेवण आणि पुरेशी विश्रांती घ्या. ध्यान, नामस्मरण किंवा प्राणायाम केल्याने मनाला खूप शांतता मिळेल. दिवसाच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी मिळाल्यामुळे संपूर्ण दिवसाचा थकवा दूर होईल. वृषभ, आर्थिकदृष्ट्या दिवस ठीक राहील. मात्र मोठे व्यवहार करताना घाई करू नका. कोणालाही पैसे उधार देताना पूर्ण विचार करा. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. घरातील वातावरण सकारात्मक राहील. कुटुंबीय तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. जोडीदारासोबतचा संवाद अधिक मधुर होईल. प्रेमसंबंधात विश्वास वाढेल. भावंडांकडून एखादी महत्त्वाची मदत मिळेल. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद मिळेल. एखाद्या शुभ कार्याची तयारी सुरू होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत पचनाची काळजी घ्या. पुरेसं पाणी प्या आणि बाहेरचं अन्न टाळा. मिथुन, मानसिक ताण कमी करण्यासाठी थोडा वेळ स्वतःसाठी द्या. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण केल्याने मन प्रसन्न राहील. दिवसाच्या शेवटी एखादी चांगली बातमी तुमचा आत्मविश्वास आणखी वाढवेल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक आणि नवीन व्यवहार मिळण्याचे संकेत आहेत. आर्थिकदृष्ट्या दिवस समाधानकारक राहील. जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. मात्र अनावश्यक खर्च टाळा आणि भविष्यासाठी बचतीवर भर द्या. मालमत्तेशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. घरातील सदस्यांसोबत मनमोकळा संवाद साधाल. कर्क, जोडीदार तुमच्या प्रत्येक निर्णयात साथ देईल. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. मित्रांसोबत एखादी छोटी भेट किंवा सहल ठरू शकते. नातेवाईकांशी असलेले गैरसमज दूर होतील. आरोग्याच्या बाबतीत किरकोळ थकवा जाणवू शकतो. पुरेशी विश्रांती घ्या आणि वेळेवर आहार घ्या. योग, प्राणायाम किंवा नामस्मरण केल्याने मानसिक शांतता लाभेल. दिवसाच्या शेवटी मनामध्ये समाधान आणि आनंदाची भावना निर्माण होईल. एखादा जुना व्यवहार तुमच्या बाजूने लागेल. बचतीवर भर दिल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. सिंह, अनावश्यक खर्च टाळल्यास मनही शांत राहील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. जोडीदाराकडून प्रेम आणि सहकार्य मिळेल. घरातील वातावरणात सकारात्मक बदल जाणवतील. एखाद्या शुभ कार्याची चर्चा सुरू होऊ शकते. भावंडांकडून चांगली मदत मिळेल. मित्रांसोबत जुने गैरसमज दूर होतील. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला असला तरी पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात विशेष यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण केल्याने मानसिक समाधान मिळेल आणि दिवस आनंदाने संपेल. कन्या, विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळेल. आरोग्याच्या बाबतीत आहार आणि विश्रांती याकडे विशेष लक्ष द्या. दिवसाच्या शेवटी मनात कृतज्ञता, समाधान आणि पुढील वाटचालीसाठी नवी उमेद निर्माण होईल. आज केलेली चांगली कृती भविष्यात तुमच्यासाठी शुभफल देईल. दिवसाच्या शेवटी मनात समाधान आणि आत्मविश्वास दोन्ही वाढतील. आज तुमची सकारात्मक ऊर्जा इतरांनाही प्रेरणा देईल. दिवसाच्या शेवटी एखादी सकारात्मक बातमी तुमचा आत्मविश्वास वाढवेल. आरोग्याच्या बाबतीत पुरेशी झोप आणि योग्य आहार घ्या. संध्याकाळी एखादी आनंदाची बातमी मनाला समाधान देईल. तूळ, आज तुमच्या संयमाचे आणि शांत स्वभावाचे सर्वत्र कौतुक होईल. दिवसाच्या शेवटी मन समाधान आणि कृतज्ञतेने भरून जाईल. संध्याकाळी एखाद्या धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात सहभागी झाल्यास मानसिक शांती मिळेल. आज तुमचा आत्मविश्वासच तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरेल. आरोग्य चांगले राहील, पण झोपेची वेळ नियमित ठेवा. एखाद्या प्रवासातून चांगला अनुभव मिळेल. तुमच्या निर्णयक्षमतेमुळे अनेक जण प्रभावित होतील. दिवस आनंददायी आणि लाभदायक ठरेल. आरोग्य उत्तम राहील, मात्र तेलकट पदार्थ टाळा. एखादा छोटा प्रवास लाभदायक ठरू शकतो. वृश्चिक, सामाजिक कार्यात सहभाग घेतल्याने मानसन्मान वाढेल. संध्याकाळी कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. मनातील एखादी जुनी चिंता कायमची दूर होऊ शकते.
विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळेल. एखाद्या नवीन कौशल्याचे शिक्षण सुरू करण्याचा विचार यशस्वी ठरेल. आरोग्य चांगले राहील मात्र पुरेशी विश्रांती घ्या. संध्याकाळी एखादी आनंददायी बातमी मन प्रसन्न करेल. आज तुमचा सकारात्मक दृष्टिकोन अनेक अडचणी सहज दूर करेल. धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने मानसिक समाधान मिळेल. मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत. दिवस प्रेरणा आणि समाधान देणारा ठरेल. धनु, दिवस सकारात्मक बदल घडवणारा ठरेल. तुमच्या मेहनतीचे योग्य फळ नक्की मिळेल. दिवसाच्या शेवटी समाधान आणि आनंद लाभेल. एखादी चांगली बातमी मन प्रसन्न करेल. दिवस प्रगतीचा आणि समाधानाचा ठरेल. तुमचे धाडसी निर्णय तुम्हाला यशाच्या जवळ घेऊन जातील. दिवस अत्यंत शुभ आणि समाधानकारक ठरेल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. एखादी जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते. दिवसाच्या शेवटी मन समाधानाने भरून जाईल. नवीन योजना आखण्यासाठी हा दिवस अनुकूल आहे. संध्याकाळी एखादी शुभवार्ता मिळाल्याने मन प्रसन्न होईल. मकर, तुमच्या संयम आणि चिकाटीमुळे अनेक अडथळे दूर होतील. आजचा दिवस आनंद, समाधान आणि प्रगतीचा संदेश घेऊन येईल. दिवस समाधानकारक आणि लाभदायक ठरेल. नवीन संधींचा योग्य लाभ घ्या. दिवस अत्यंत फलदायी राहील. समाजात तुमच्या कामामुळे प्रतिष्ठा वाढेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर अधिक लक्ष दिल्यास अपेक्षित यश मिळेल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. एखादा छोटासा प्रवास लाभदायक ठरू शकतो. आरोग्य चांगले राहील मात्र वेळेवर जेवण घ्या. अनावश्यक वाद टाळा आणि शांतपणे निर्णय घ्या. संध्याकाळी एखादी आनंदाची बातमी मिळाल्याने मन प्रसन्न होईल. कुंभ, पुरेशी झोप आणि योग्य आहार घ्या. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला भविष्यात उपयोगी पडेल. दिवस समाधानकारक आणि सकारात्मक राहील. संयम आणि शिस्त पाळल्यास दिवस अधिक यशस्वी ठरेल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. दिवस एकूण समाधानकारक राहील. अनावश्यक चिंता टाळा. सकारात्मक विचार ठेवा. नशीब तुमच्या बाजूने राहील. दिवसाच्या शेवटी मन प्रसन्न आणि समाधानी राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल. आरोग्य चांगले राहील मात्र पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे. संध्याकाळी धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने मानसिक समाधान लाभेल. मीन, एखादा जुना मित्र अचानक भेटू शकतो आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात उत्तम यश मिळेल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. आरोग्य सुधारेल. मानसिक तणाव कमी होईल. योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा लाभ होईल. सामाजिक क्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. दिवसाच्या शेवटी मनात समाधान आणि नव्या आशा निर्माण होतील. एखाद्या जुन्या मित्राची भेट मन आनंदित करेल. दिवसाच्या शेवटी नवीन योजना आखण्याची प्रेरणा मिळेल. दिवसाच्या शेवटी मन समाधानाने भरून जाईल. प्रवासाचे नियोजन पुढे सरकू शकते. धन्यवाद.